नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण नवरात्री स्पेशल क्रश शेंगदाणा चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर त्याकरता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती। त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घेऊया। हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान खमंग साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर आता इथे शेंगदाणे खमंग भाजले गेलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आणि आता हे शेंगदाणे संपूर्ण थंड करून घ्यायचे आहे आणि याचे साल काढून घ्यायचे आहे। तर आता इथे मी शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे शेंगदाणे दळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे दळायचे आहेत। यानंतर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याला तूप लावून ठेवायचं आहे। त्याचबरोबर बेलण्याला सुद्धा तूप लावून ठेवायचं आहे। ही सर्व तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे। यानंतर आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे। तर त्याकरता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे। तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते। यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। तर गूळ अशा प्रकारे किसून घ्यावा, म्हणजे तो लवकर मेल्ट होतो। आणि आता मंद आचेवर इथे आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। हा पाक बनवताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। आता इथे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे, पण आपल्याला याचा कडक पाक हवा आहे, म्हणून आणखी 2 मिनिटं हा पाक शिजवून घेऊया। आता याला छान बुडबुडे यायला लागलेले आहेत। आता गॅस बंद करून आपण पाक चेक करून पाहूया। तर त्याकरता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये पाकाचे 2-3 थेंब टाकून घ्यायचे आहेत। आणि जर त्याची अशा प्रकारे तार तुटली तर समजायचं आपला पाक चिक्कीसाठी परफेक्ट आहे। आता या पाकामध्ये जाडसर दळून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। आता इथे कुठेही गॅस चालू करायचा नाही आणि अगदी पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण तूप लावून ठेवलेल्या पोळपाटावर टाकून घ्यायचे आहे। आणि आता हे मिश्रण या पोळपाटावर बेलण्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला जेवढी जाड किंवा पातळ चिक्की हवी असेल त्याप्रमाणे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी मिश्रण छान पसरवून घेतलेले आहे। आता आपल्याला याला कट देऊन घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने याला कट देऊन घेऊया। आणि आता ही चिक्की संपूर्ण थंड करून घ्यायची आहे। आणि आता थंड झाल्यानंतर अशा प्रकारे चिक्की सेपरेट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपली नवरात्री स्पेशल क्रश शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।